नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग सातवा विषय गणित व्हिडिओ क्रमांक 5 ज्यामध्ये आपण याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं पूर्णांक संख्यांचा गुणाकार पाहिला होता। आज आपल्याला पाहायचा आहे पूर्णांक संख्यांचा भागाकार। तर पूर्णांक संख्यांचा भागाकार यासाठी पूर्णांक संख्या मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या। आता पूर्णांक संख्या आपल्याला पुन्हा पाहायची गरज नाही। पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या रेषेवर आपण पाहतो। संख्या रेषेवर या शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या असतात। मग शून्याच्या डाव्या बाजूला ज्या ऋण संख्या आहेत त्या ऋण संख्येचे आपण भाग सुद्धा पाहिले आहेत। आता ऋण 1 ही जी प्रक्रिया बघा, या ठिकाणी ऋण 1 आहे। ऋण 1 पासून ऋण 2 पर्यंत आपण या ठिकाणी याचे भाग सुद्धा आपण लिहू शकतो, लक्षात घ्या। तर हे आपण याच्या आधी पाहिलं आहे। तुम्हाला पूर्णांक संख्येचा भागाकार सुद्धा माहित आहे। कोणता भागाकार असतो? जसे की 16 भागिले 8 आहे, तर उत्तर 2 येतं, हे आपल्याला माहित आहे। तर 16 भागिले 8 हे आपण याच्यापूर्वी पाहिलं आहे। उदाहरणार्थ 10 भागिले 3 हे तुम्हाला पूर्णांक संख्येचा भागाकार माहित आहे। जसं की 16 भागिले 4 बरोबर 4 हे आपण पाहिले। 10 भागिले 5 बरोबर 2 ह्याही गोष्टी आपण पाहिल्या आहेत। तर आपल्याला त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायच्या नाही, तर आपल्याला पाहायचं आहे पूर्णांक संख्येचा भागाकार। पूर्णांक संख्येचा भागाकार यामध्ये पूर्णांक संख्या तुम्हाला मी याच्या सांगितल्या, संख्या रेषेच्या डाव्या बाजूला ऋण संख्या ज्या आहेत त्या, तर त्यांचा भागाकार आपल्याला पाहायचा आहे खरा पाहिला आज। तर पूर्णांक संख्येच्या भागाकारामध्ये बघा, आपण पूर्णांक संख्येमध्ये हे जे भाग सुद्धा लिहितो, लक्षात घ्या। याचे भाग सुद्धा आपण लिहित असतो। उदाहरणार्थ या 1 पासून 2 पर्यंत आपण 5 भाग केले। किती भाग केले? 1 2 3 4 आणि हा 5वा भाग। तर या दोन्ही मधला हा पहिला जर भाग दाखवायचा असेल तर आपण काय करतो? हा 1 आणि भाग किती केले तर 5 वजा 1/5। समजा आपल्याला हा चौथा भाग दाखवायचा आहे तर वजा 4/5 हे आपण दाखवत असतो, लक्षात घ्या। तसंच आपल्याला आता या पूर्णांक संख्यांचा भागाकार पाहायचा आहे। तर याच्यामध्ये एखाद्या धन पूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येनं भागणे ही प्रक्रिया पाहायची आहे। उदाहरणार्थ बघा 8 ही पूर्णांक संख्या आहे, याला वजा 3 या ऋण पूर्णांक संख्येनं भागण्यासाठी बघा या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे। तर याची आता पूर्ण प्रक्रिया सांगत बसण्यापेक्षा फक्त आपल्याला याचं डायरेक्ट काय होतं लक्षात घ्या। धन पूर्णांक संख्येला ऋण पूर्णांक संख्येने भागित असता बघा या ठिकाणी वजा 8/3 ही प्रक्रिया पूर्ण होते। तसंच ऋण पूर्णांक संख्येला भागित असता, उदाहरणार्थ या ठिकाणी पाहू करता 7 भागिले वजा 3 म्हणजे ऋण पूर्णांक संख्येनं भागितला असता बघा या ठिकाणी ऋण लोप पावतो आणि उत्तर येतं 7/3। तर तसंच लक्षात घ्या, एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्याशिवाय पूर्णांक संख्येने भागितले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावा असा संकेत आहे, लक्षात घ्या। तर ही तुम्ही पुस्तकातली ओळ लक्षात ठेवा। एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागितले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावा असा संकेत आहे। धन पूर्णांक संख्या असावा असा संकेत आहे, असा नियम आहे। तर या ठिकाणी आपण काय शिकलो पाहावा। पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम गुणाकाराच्या नियमासारखेच आहेत। बघा पहिला नियम काय शिकलो आपण? 2 धन पूर्णांक संख्येचा भागाकार धन पूर्णांक संख्या येते। म्हणजे इथं आपण पाहिलं की ही धन पूर्णांक संख्या आहे, ही सुद्धा धन पूर्णांक संख्या आहे, यांचा भागाकार बघा या ठिकाणी 4 आलेला आहे, तर धन पूर्णांक संख्या येते। या ठिकाणी बघा 10 भागिले 5 ही धन पूर्णांक संख्या, याचा भागाकार 2 आला या ठिकाणी, तोही धन पूर्णांक संख्या येते, लक्षात घ्या। हा पहिला नियम पूर्णांक संख्येच्या भागाकाराचा पहिला नियम कोणता आहे? हा या ठिकाणी पुस्तकात तिन्ही पण नियम दिले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे सर्वांनी। तर दुसरा नियम आहे 2 ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार, 2 ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते। बघा या ठिकाणी वजा 7
भागिले -3 बघा या ठिकाणी धन 7/3 म्हणजे कसं या ठिकाणी आपण पाहूया ना 12 -12 भागिले -3 हा जो भागाकार आहे हा भागाकार केला आपण तर लक्षात घ्या 3 न 12 भागिले उत्तर येतं 4 वजा आणि वजा या ठिकाणी लोप होतो लक्षात घ्या तर दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते शेवटचा नियम आहे आता हा शेवटचा नियम आहे धन पूर्णांक संख्या व ऋण पूर्णांक संख्या यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येते म्हणजे या ठिकाणी बघा 8 ला 8 धन आहे वजा 3 न भागितलेला आहे तरी ऋण येते किंवा दुसरं उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी आता -9 भागिले 4 बघा ऋण पूर्णांक संख्या आहे आणि धन पूर्णांक संख्येला भागितला असता याचं उत्तर येणार तुम्हाला -9/4 लक्षात घ्या तर हे 3 नियम तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर आधारित सराव संच क्रमांक 9 हा पूर्ण सोडवायचा आहे हे 3 नियम लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चार्ट तयार करायचा आहे आपल्या सोयीसाठी बघा धन भागिले बरोबर धन म्हणजे धनसंख्या जर भागिलं तर उत्तर येतं धनसंख्या या ठिकाणी ऋण संख्येला भागितला असता उत्तर येतं धनसंख्या आणि ऋण संख्येनं भागितला असता उत्तर येतं ऋण आणि ऋण संख्येला धनसंख्येनं भागितला असता तरीही उत्तर या ठिकाणी ऋण येते हेच नियम आपल्या गुणाकारांचे सुद्धा आहेत लक्षात घ्या तर हे नियम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हा चार्टही लक्षात ठेवावा लागेल आणि आपल्याला हे सोपं होईल आता याच्यावर आधारित तुम्हाला सराव संच क्रमांक 9 तुम्हाला पाहायचा आहे तर सर्वांनी हा सराव संच सोडवायचा आहे आणि त्यामध्ये या नियमाचा काटेकोरपणे वापर तुम्हाला करायचा आहे लक्षात ठेवा तर सराव संच 9 तुम्ही सोडवा आणि अडचण आली तर मला फोन करून विचारा